और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। रिक्षात चालकाच्या बाजूला प्रवासी बसवून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात उल्हासनगर वाहतूक शाखेने कडक पावले उचलत मागील 15 दिवसात 62 रिक्षा चालकांवर प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। या कारवाईमुळे रिक्षा चालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या कारवाईला विरोध करत रिक्षा युनियनचे पदाधिकारी अप्पा मोरे, विकी भुल्लर आणि मिंटी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालकांनी वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी मनीष राजे पठाणे यांची भेट घेतली। यावेळी पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाई थांबवण्याची मागणी केली। मात्र ही कारवाई कायदेशीर असल्याचं स्पष्ट करत पठाणे यांनी ती सुरूच राहणार असल्याचं सांगितलंय। रिक्शा चालकों पर अत्याचार है। जो पहले 125 के तहत होती थी वो कार्रवाई आप करो, हमारा उसमें कोई ये नहीं कि हम रिक्शा लोगों की तरफ से आएंगे। जो गलत है आप उसके लिए हम नहीं आएंगे, बट सब ये 10,000 का फाइन इन पे बहुत तकलीफदायक है। क्या बोलता था ये जो परमिट कंडीशन का 66-192 आप लगाते हैं, परमिट कंडीशन जो पुलिस वाले पकड़ते हैं उनको पूरे मालूम है क्या? नंबर 1, परमिट कंडीशन किसी ने भी पढ़ा नहीं, आपने पढ़ा होगा, आपकी बात नहीं पूरे ट्रेनिंग के साथ आए। उसमें एक कॉलम ऐसा भी है, पहला कॉलम है 3+1 CDI, ठीक है। तो सब कॉलम के नीचे हमने एक शपथ पत्र जोड़ा है, भाई ही सगळी माहिती खरी आहे आणि या माहिती जर चुकीची असेल तर आम्हाला कायद्याप्रमाणे शिक्षा व्हावी। तिथे कुठल्याही पद्धतीने या कलमावर हा दंड आहे असं लिहिलेलं नाही, आपण बघू शकता। नंबर 2, मोटर वाहन कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे। मोटर वाहन आता विकी भाई बोलले ना, मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये 125 लावा ना, वी आर ऍग्री। 125 आहे, 125 सोबतच 66 एकशे बांधावं लागतं, म्हणजे तुम्ही परमिट अटीचा भंग केला। मी तेच बोलतो ना, परमिट अटीचा भंग केल्यानंतर तिथे हा दंड नाही आहे लिहिलेलं, मला दाखवा तुम्ही। हा जो तुम्ही 10,000चा दंड तो ऑनलाईन मशीन मध्ये मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये जर तुम्ही वाचा, अच्छा ठीक आहे, सगळं जाऊ द्या। त्याचा जर सरकारी जर असेल त्याचा आदेश तो मला दाखवा। सरकारी आदेश मध्ये ते ऍक्ट मध्येच लिहिलेलं आहे। कुठे ऍक्ट मध्ये त्या सेक्शन मध्ये 66 सेक्शन आहे, त्याच्या शिक्षा कलम 192 आहे। 192 मध्ये ते शिक्षा लिहिली आहे, इतका दंड असेल किंवा त्याचं एक पत्र बोलायचं आपल्याला, तसं दंडाची तरतूद आहे, तसं मला पत्र पाहिजे। मला ते पुस्तकाचं जे पेज असेल ना मला पाठवून, ठीक आहे। कधी द्या म्हणजे आज उद्यामध्ये विनंती आहे। आणि नंबर 2 म्हणून आम्ही काय करतोय, त्या एक लिनियन्सी दाखवण्यासाठी आम्ही ते कपडे बरोबर आहे। तुम्हाला कॉपरेट करतो, एकच म्हणणं आहे, रिक्षामध्ये ते आमचे दुश्मन नाहीये, आपल्याला संबंध मजूर आहे, शिस्त लागली पाहिजे। आलेले ते किती असतील, त्याचे किती लोक फ्रंटशीट घेतात? नाही घेतात, नाही घेतात। जे रिक्षा जे समजदार आहेत बाकीचे काय घेतात? जर फ्रंटशीट नाही घेतलं तर आपल्याला तेवढे आता हे मिळत नाही ना पैसे, मग आम्हाला रेट शेअर प्रमाणे रेट वाढवून द्या। दोन्ही बाजूंनी कसा नुकसान रिक्षावाल्यांचं? आता जे सक्षम प्राधिकारी आहेत त्या संदर्भात तुम्ही जे काही रेट ठरवायचे असतात तुम्ही त्या सक्षम प्राधिकाऱ्यांची चर्चा करू शकता ना। लँडला अक्षरशः खडक पाडासारखं जे सक्षम प्राधिकारी होते ना, तुमचं रेट ठरवतात, हा शेअरचे रेट वाढवून कोण आहे? सक्षम प्राधिकारी कोण आहे? अथॉरिटी कोण आहे? म्हणजे अथॉरिटी हे आहे, RTO नाही, मोठी कमिटी नसते की ती कोकण भवनला असते,
कारण की आपल्याला कसं आहे, कायद्याच्या चौकटीत बसून खटाव समितीने ती निरीक्षणाखाली नेमली होती. आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसून सगळ्या कारवाई करायच्या आहेत. बरोबर आहे. शासनाने किंवा सक्षम प्राधिकरणाने आपल्याला शेअरिंगमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही चालवा म्हणून. बरोबर आहे, सांगितलेलं असेल म्हणून आपण शेअरिंग घेतो. पण जर शेअरिंगच्या रेटमध्ये जर आपल्याला नसेल एखादी वेळेस म्हणून आपण तो नाही वाढवणार. जर आपण 500 सीट बसवलं जे की बेकायदेशीर आहे, हो. म्हणजे प्रवाशांच्या पण जीवाशी खेळ आहे, ड्रायव्हरच्या पण जीवाशी खेळ आहे. बरोबर आहे. तर त्यात जर आपल्याला ते मान्य नसेल किंवा आता प्रचलित जी काही जर आपल्याला ते परवडत नसेल तर आपण त्या सक्षम प्राधिकाऱ्याशी चर्चा करून घ्यावी. समजा तुम्हाला त्यात काही सुधारणा करायची असेल तर तुम्ही त्यात करू शकता. पण याचा अर्थ असा नाही की आपण 500 सीट बसवावी. हे जे हे मोटर वाहन प्राधिकरण कोकण भवनला आहे, आरटीओला सुद्धा ती अथॉरिटी नाही. जेव्हा स्टँड मागतो नवीन त्यावेळेला ते सर्वे करून आम्हाला बाबा एवढं अंतर आहे, एवढे पैसे घ्यायला पाहिजे असं सांगतात. या संदर्भात आता जे आहे शिष्टमंडळाने जरा त्याची काही चर्चा घेतली त्याला आपण सुधारणा करू शकतो ना. मग रेट वाढवले तर मग आम्हाला जर काही विचारलं तर आम्ही पण सांगतो पॉझिटिव्ह देऊ. पण फक्त त्यासाठी 500 सीट बसवणी हा त्यावरती उपाय नाही. नाहीये ना. ते विकी भाई आधी बोलले, आम्ही ऐकले नाही. पण ते 1500चा दंड सुद्धा खूप कठीण आहे, तो तुम्ही करा. थोडंसं साफ कॉर्नर घ्या. गेले तर अच्छा, 1500 नंबर 2 एक माझं विसरलो. परमिट कंडिशन जम्पिंग केली, त्याच्यात एक कंडिशन असं आहे तर सरकारी अधिकारी, निम सरकारी अधिकारी, मोठे मोठे व्यापारी, उद्योजक यांना हे परमिट घेणं बिलकुल हे नाही आहे. परमिट त्यांना मिळू शकत नाही, त्यांनी हे परमिट घेऊ नये असं एक कलम आहे. ते आपण आपल्याला माहिती नाही. मग ते जर माहिती करण्याच्या आधी रिक्षावाल्यालाच का आपण धरलं? याच्यामध्ये किती पोलिसांचे, किती व्यापाऱ्यांचे, किती नगरपालिकेत सेवा करणाऱ्यांचे पण परमिट आहेत. ते कॅन्सल करायच्या ऐवजी तुम्ही हेच एकच कंडिशन घेऊन कसे घ्या? परमिट कंडिशन मध्ये एक कलम असाही आहे, सरकारी नोकरदार, निम सरकारी नोकरदार, सरकारी नोकरदार, मोठे मोठे व्यापारी आणि ज्यांचे खाजगी धंदे असे सर्व. आपल्याला आता लेटर मध्ये काय आहे तर कदाचित मग ते जे कंडिशन आहे आता सुद्धा असे परमिट चालत आहेत का जे सरकारी नोकर आहेत? मला माहिती स्क्रॅप गाड्याचा तर प्रश्नच मिटला. सरकारी नोकर, सरकारी नोकर म्हणजे महानगरपालिका, नगर परिषदा वगैरे आणि दुसरे जे मोठे मोठे व्यापारी आहेत त्यांचेही परमिट आहेत. ते विश्लेषण करायच्या ऐवजी, ते चेकिंग करायच्या ऐवजी तुम्ही पहिला रिक्षावाल्यावरच कसा दावा म्हणला? सरकारने, आपण नाही. रिक्षांचेच आहेत ना परमिट? हा, वेगळे परमिट रिक्षांचे त्यांची पण जर आले, त्यांचे परमिट घेऊन जर एखादा कंट्री करत असेल कारवाई होणारच आहे ना. मला हे म्हणायचं आहे, सरकारने अधिकाऱ्याची परमिट आताच्या वेळेला ज्या सरकारी अधिकाऱ्याने आपल्या अधिकाराअंतर्गत हे जे 10,000चा कंबरतोड दंड लावलेला आहे त्याने आधी हा विचार करायला पाहिजे, हे एक्स्ट्रा परमिट आपण का दिले, त्यांचा आधी बंदोबस्त करा. परमिट दिले गेलेले असं म्हणतात. हो, चालू आहे. आरटीओ कडून दिले गेले. हो, येस सर. मला ह्या संदर्भात एक साध्या कागदाचे 20,000 या संदर्भात तुमचे परमिटचं म्हणताय ना, ते परमिट जिथून इश्यू केले गेले माझ्याकडे आहे, ते जे सक्षम प्राधिकारी त्याच्याकडून मला ती माहिती द्यावी लागेल. जे काय असेल ते आपण मला फक्त ना ह्याच्यासोबत अजून एक सप्लिमेंटरी लावून द्या. निवेदन होतं, मी टाईप नाही देतो तुम्हाला. त्याच्यासोबत एक सप्लिमेंटरी लावून द्या. समजा त्यात काय माहिती पाहिजे असेल तर मला लिहून द्या, मी तुम्हाला स्पेशली देतो. आणखीन एक निवेदन देतो, ह्याच्यासोबत लावून द्या. म्हणजे मी तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करतो माझ्याकडे उपलब्ध असेल तर. अच्छा, जर का समजा मग आता आम्ही काय करावं? रिक्षाचं शेअर वाढवावे, 4था सीट नाही घेतलं, चौथा सीट घ्यायचा. आम्ही कायदेशीर राहू. फ्रंट सीट घ्यायची नाही, बस दोनच आहेत. फ्रंट सीट नका घेऊ आणि दारू पिऊन गाडी चालू. ठीक आहे, बिलकुल 100%. कुठलाही पदाधिकारी दारू पिलेला सोडवायला येणार नाही आणि फ्रंट सीट घेऊन रिक्षा चालवून. बिलकुल आहे. आणि बाकी तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या जे सक्षम अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही मांडा आणि त्यांच्याकडून मंजूर करा. त्या माझ्या हातात नाही, त्याबद्दल मी तुम्हाला काही उत्तर पण देऊ शकत नाही
आणि काही काउन्सिलिंग करू शकतो. एसीबी साहेबांनी मिटिंग केली, एवढी लोकांची वेळ घेतली, आम्हाला इथे बोलून सुद्धा ते आता इथे नाही. मी आहे ना त्यांच्या आहे तुम्ही, पण त्यांनी कशासाठी meeting ठेवली? एसीपी साहेब नाईट राऊंड असतो, काही वरिष्ठांच्या तर मिटिंग त्यांनी आम्हाला मेसेज द्यायला पाहिजे, मेसेज द्यायला पाहिजे. मी आहे ना आपल्यासाठी. मला त्यांचा लहान भाऊ समजा. ठीक आहे ना, वरिष्ठांनी तुमच्यासाठी 24 तास इथे अवेलेबल आहे. दाताची सर्जरी झाली तरी पण मी तुमच्याशी बोलतोय. माझ्या ट्रॅफिक पोलीस तरी पण माझे आमचे वरिष्ठ आहेत, आम्ही सोबत काय घेऊन नको सपोर्टिंग. असं वरिष्ठांनी जर बोलवलं त्याला मग हजर पाहिजे. बोला तर मैं आपके बात नहीं होनी चाहिए, ये बात में मजा नहीं है. इतने लोगों का टाइम एसीपी साहब ने बोला कुछ तो भी हमको अच्छा निर्णय मिलेगा. मेरा वही निर्णय जो सामने बोला वही निर्णय रहेगा. साहब ने जो बोला सर, आप 125 के तहत कार्रवाई कीजिए, हाँ. कोई बीच में नहीं आएगा. और कानून कभी भी जो करेंगे तो कैसा होता है, खाना इलाज हो जाता है. अगर हम लोग कुछ कार्रवाई करने जाएंगे तो सर 125 में भी आप कड़क कार्रवाई कर सकते हैं सर, करना चाहिए तो. देखो कैसा है कि भाई 125 है, लेकिन उसके साथ परमिट का भी नहीं है ना उसके साथ. ये तो अभी निकला ना साहब. नहीं पिछले 50 साल से किधर परमिट हो रहा है? किसी ने बोले मेरे को जुना आहे. इम्प्लिमेंटेशन 50 वर्ष झालं नाही, कधी कुणाला माहिती पण नाही बाबा परमिट कंडिशनमध्ये हे कलम आहे. इम्प्लिमेंटेशन झालं नाही झालं हे 8,500 भेटत होते आपण आता आलो आहोत, आपण इम्प्लिमेंटेशन करतोय. त्यावेळेस. आत्ताच आहे हा. पूर्वी रिक्षावाल्यांवर आत्ताच पूर्वी आहे. धोतर घालायचे आणि बंडी घालायचे. आता लोक शर्ट पॅन्ट घालायला लागले ना, इम्प्लिमेंटेशन झालं ना, प्रगती झाली. प्रगती झाली. तुम्ही प्रगती करता रिक्षावाल्याच्या गळ्यावर सुरी नाही चालवता. रिक्षावाल्यांच्या गळ्यावरती आम्हाला सुरी नाही चालवायची. आम्हाला एकच आहे की अपघातांचं प्रमाण कमी करायचं हेच आहे आहे ना. आणि थोडीशी शिस्त लागली आत्ताच आहे, आपल्याकडे GR नाहीये. आत्ताच आहे, एका डीसीपी साहेबाला रिक्षावाल्याने उडवलं, त्याचा हा आत्ताच आहे. डीसीपी साहेब रडले सीपी साहेबांचं. मला माहिती आतली बात, माझ्या नेटवर खूप भारी आहे. असं नाहीये काय. सीपी साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे आपल्या अधिकारात. कायदा सुव्यवस्था राबवताना अशा गोष्टी होत राहतात. 1500 रुपयामध्ये पण कायदा सुव्यवस्था राबवली जाते. हा बिलकुल आत्ताच आहे आणि राग आहे रिक्षावाल्यांवर. पण एका रिक्षावाल्याला सरळ करण्याकरता तुम्ही सगळ्या रिक्षावाल्यांवर पुढे ठाणे मी डिस्ट्रिक्टमध्ये आत्ताही सांगतो माझ्याकडे जर डेली कारवाई केली गेली तर 5 रिक्षांवरती कारवाई होते. पण त्याच्यापेक्षा जे उरलेले 2,500 लोक आहेत ना, ते नियमाने वागतायत ना. मग आपण ते नियमाने वागणाऱ्या लोकांचा विचार केला नियम पाहिजे. से रिक्शा निकली बगैर हेलमेट के एक्टिवा चला रहे. तो सुनिए ना, तो शाम के टाइम पे जो यूएमसी की बसें चल रही है, आप 4 सेक्शन से बसें देखें, सीट की कैपेसिटी है 25 से 50 भर के जा रहे हैं, उसमें उल्लंघन नहीं है. आपके यहाँ से बस जाती है 50 सीट भर के साथ. मेरे को जो है ना सप्लीमेंट्री अलग से उसके ऊपर भी लोग कुछ अपेक्षित है तो कार्रवाई करो. आपल्या जे गाड आहेत त्यांना जर दिसतंय बसमध्ये 50 पेक्षा जास्त प्रवासी आहेत. आमच्यामध्ये जर 4 सीट कोण बघतोय, तुम्ही तर बघा ते हवालदार बघतोय, बरोबर ना. आणि त्यांना गाडीमध्ये साहेब तुम्ही नसाल, ऐका ना माझं म्हणणं पूर्ण होत्या, तर मग ते गाडीवर पण कारवाई व्हायला पाहिजे. त्यांना दिसतंय ना. दिन में बड़ी गाड़ी में एंट्री नहीं है. कमर्शियल व्हीकल को हेवी व्हीकल को दिन में एंट्री नहीं है. ठीक है. तो मेरा वो एमसी के कमिश्नर कमिश्नरेट के लिए है, बट सामने 12 के अंदर ही आ गया. अभी आपके 5 बजे आ रहे हैं. ट्रैफिक में 4 बजे के ट्रैफिक में कर कर ऐसे ही गाड़ी अपनी इधर आती है. इधर इंटरनल गाड़ी कौन सा घूमती भाई सर, अभी जो टिप्पर घूमते हैं सर, जो टिप्पर घूमते हैं, ये तो मुमरा से नहीं आते. ये टिप्पर यहाँ से क्रेशर से यहाँ से आते हैं.
निकाल देंगे तुम लोग को ये उधर गाड़ी गाड़ी की जगह देंगे उधर समझ नहीं आएगा। क्योंकि आज एक दिन भी नहीं होती तो मैंने जो डिप्टी कमिश्नर है आज एक दिन भी नहीं आएगा। नहीं सर, ये कई जगह सर बहुत कम है। सर सिविल में भी निकाल सर, मैं आपको फोटो भेजूंगा। ऐसा है, मैं आपको उस दिन भी बोला ये मशीन है ना, जब तक हम लोग है यहाँ पे तब तक हमारे पास है। मशीन एक बार हम लोग का बंद हो जाए निकल जाता है। एक एविडेंस के तौर पे हम लोग फोटो निकाल के रख देते कि अगर तभी कल जाके कोर्ट में बुलाया तो हम लोग का एविडेंस रहना चाहिए, मशीन तो नहीं रहता। मोबाइल से तो अलाउड नहीं है। देखो जब देखो आप मेरी बात सुनो, मैं अभी किसी को यहाँ से भेजता हूँ 10 नंबर नाके पे ऐसा लेके मोबाइल ऐसा खड़े वो जान दो गाड़ी आ रही है चालान इशू करने के लिए मोबाइल इशू हुआ है, बिना ड्रेस के खड़े होकर फोटो निकालते 15 गाड़ी होते। एक मिनट आप बोलते ना भेजो, आपने मेरे को दिन बोल रहा अंबरनाथ के सिवा चौक पर जो भी गाड़ी लगा आप मुझे बोलो। अमर देवड़कर किधर? हाँ भाई तो था ना अमर देवड़कर किधर? मेरे पास 20 बार सर मेरे पास फोटो नहीं आया सर। मैं आपको मेरी बात सुनो, मैं आपको घड़ी घड़ी परेशान करूँ एक छोटी सी बात के लिए। कुछ फर्क नहीं पड़ता हमारा सुनो परेशान करने का सुनो मेरी बात। अपने को अगर डिसिप्लिन लगाना है तो मेरे को परेशान करने से कोई फायदा नहीं का होगा। उपाध्यक्ष हमारा उसने जाके आपके ट्रैफिक वालों को बोला शहर उपाध्यक्ष कुठल्या लाईनला फॉलोअर लाईनला शिवाजी चौक ठीक आहे। आज ऍक्च्युली शिवाजी चौकात आपल्याकडे नेटवर्क कमी असल्यामुळे आज माणूस नाही ऑर्डर नाही आज नाही ठीक आहे। आजूबाजूला जो पॉईंटवाला आहे त्याला सांगतो तिकडे जाऊन जे काय असेल कारवाई करा ठीक आहे। दुसरी समस्या अजून उल्हास स्टेशनला आता तुम्ही फोन करा कोण मेन स्टेशन रोडला ट्रॅफिक उल्हासनगरला सकाळी स्वतः मी 15 मिनिटात बाकीचं फोन सांगतो ना त्याला, पण कसं असतं थोडंसं पेट्रोलिंग चालू असते, मी त्याला सांगतो की तिथे फिक्स पॉईंटला उभा राहतो। मी पहिले पण 10 आधी दिला की तिथे आमचा तुमचा माणूस सकाळी 9 ते रात्री 9 वाजे पण आम्हाला पाहिजे अशी कमी कमी 10 अर्ज माझी इथे पडली। त्याला सीजीएम कॉलेज पासून एअरपोर्ट पर्यंत जावं एअरपोर्ट मध्ये जायची गरज नाही ना सर पाहिजे चेतम कॉलेजच्या गेटवर उभा राहिलं ना चेतम रिक्षा वाढल्या लागतात गाड्या पण लागतात। सर मी काय बोलतो जर आपण इथे उभे आहेत ना चेतम कॉलेजच्या गेटला तर आतमध्ये कोणी जाणारच नाही ना। नाही तो रस्ता बंद आहे चालू आहे साहेब तो मुद्द्यावरती पण आपण करू। आपण सध्या आता ह्याच्यावरती बोलू। आता तुम्हाला जे तुम्हाला एक सप्लिमेंटरी द्या स्टेशन्स आहेत ना स्टेशनचे जे फिक्स पॉईंट आहे त्या फिक्स पॉईंटच्या पोलीस कर्मचारी फिक्सच राहायला पाहिजे। बाकीच्या तुम्ही पेट्रोलिंग वगैरे ठीक आहे ते पण करू आपण। जे काही सप्लिमेंटरी असेल ना तुम्हाला द्या। ते दोन्ही साईडला उभारतात दिवसभर वाजतात त्याच्यामुळे ट्रॅफिक आम्ही लोक आमच्यावर आम्ही कायद्याचे उल्लंघन केलं त्यांना 10,000 पाहिजे त्यांनी रोज कायदेशीर उल्लंघन करतात का नाही कारवाई कुठल्याही रोडवर मार्केट असू द्या या चोपडा कोर्ट पासून रोज कारवाई चालू आहे। नाही साहेब नाही तुम्हाला असं नाही म्हणून तुम्हाला आम्ही रोज गाडी 7 सीटर आहे 12 सीट घेऊन जातात गेटला गेटून कल्याण रोज चलन इश्यू करतो आहे ज्या गाड्या नो पार्किंगला साहेब दिल्ला गेटून कल्याण तिथे ग्रामीण मध्ये आहे तिथे एंट्री पण नाहीये। इको व्हॅन टॅक्सी जे उभे असतील ना बिर्ला गेटला त्यांना माळगावच्या त्या साईडला अलाउड आहे म्हणजे त्यांना ग्रामीणमध्ये चालायचं आहे पण ते सिटीमध्ये उभे आहेत असं म्हणतात। बस स्टॉपला बस उभे करायला लागत नसते भेटला गेटला मंदिर आहे बघा आणि 14 सीट मला पत्र द्या मी आरटीओला पाठवून देतो। आणि असे पण टॅक्सी उभे असे पण टॅक्सी 15 वर्ष जास्त झाले तिने इन्शुरन्स टॅग काही तुम्हाला काय म्हणलं तुम्ही आम्हाला डेटा द्या आम्ही त्यावरती कारवाई करू। आरटीओला सांगून जे ज्यांच्याकडे जे सक्षम प्राधिकारी त्यांना आपण पाठवून देऊ कारवाई करायला ठीक आहे। आणि मागे 4 सीट आल्या ते कसं घरी 4 सीट मागे बसवलं तरी दोघं बरोबर आहे पाठी मागे बसतात पुढे बसवलं पण नाही फोटो काढलं ना
मोबाईलमधून काढतात आणि बघा, मिशनमध्ये एक फोटो काढणं न काढणं हा एखाद्याचा पर्सनल बाब आहे, पण फोटो काढून ई चलन मशीनवरती अपलोड करून कारवाई केली जात नाही. ई चलन मशीनवरतीच कारवाई केली जाते. झाली कारवाई रिक्षावाल्यांना बोलण्यापेक्षा मला रिपोर्ट करा, ऍक्शन घेईल. प्रमाणे रिपोर्ट करा त्यावेळी. व्हिडिओ पण होतो शकत नाही, व्हिडिओ दाखवला नाही. त्यांच्यामध्ये आपण काहीतरी त्यात सुधारणा करू ना. सर एक गोष्ट सांगा, उल्हास स्टेशन शहा स्टेशनला पहिले आधी मुलाकात काम केलं. आता आपली आपण ऐका माझं असं म्हणणं आहे की आता या एक मित्र म्हणून आपण आम्हाला सल्ला द्या, आम्ही शेअर वाढवायचे की चौथ्या शीटवर जायचं. चौथ्या शीटवर नाकारणार आता शेअर त्यांचं पोट कसं भरेल? तेच तुम्हाला म्हणतो ना की तुमचं जे काही ज्या प्राधिकरणाने ज्या कॉम्प्युटर ऑपरेटरने जे ट्रम दिलं असेल ना त्यांची चर्चा करण्यासाठी अच्छा, कल्याणला वाढलेले रेट आहे निश्चितपणे बोर्ड लागला 25 रुपये आधी अखेरतारीख आहे ना त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो की हे तुम्ही करा. ज्या गोष्टी माझ्या अखेरतारीख नाही, फक्त मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की ती जे करणारी प्राधिकरण आहे, सक्षम प्राधिकरण जे कोण असतील रेटच्या ह्याच्यासमोर त्यांची तुम्ही चर्चा करा, तुमचे शिष्टमंडळ घेऊन आणि तुम्ही ते कंप्लेंट करून घ्या. ते होणारच आहे, ते करणार ते पहिला करून घ्या. करावंच लागेल. जो आरटी होते त्याची चर्चा करून तुमचे रेट वाढवायचे जे कमी जास्त घडते त्याची चर्चा करून आता महाराष्ट्रातला येतो डबल हा जो आदिवार आहे हा प्रवाशांच्या खिशावर आहे, अशी एक महाराष्ट्रात आदिवार हा आम्ही लावला नाही, प्रवाशांच्या खिशावर हा वाद परिवहन विभाग जे काही प्रचलित सिनेरिओ असेल प्रचलित सिनेरिओनुसार जे काही दर करतील किंवा काही गोष्टी करतील ना तसं तुम्ही पण ह्या गोष्टी त्यांच्या निदर्शनात आणून दिल्या पाहिजे. आपल्याला तर बोर्ड अक्षरशः लागले आणि त्यांनी हे पण पाठवलं. मग त्यांच्याही एकदा चर्चा करून विचारून घ्या की त्यांनी काय प्रोसिजर केली आहे, कशी प्रोसिजर तुम्हाला करून तुम्ही करून घ्या. करायला आणि ऐकायला साहेब लोकांना टाइम आहे. काल पण एसीपी साहेब वैतागले होते. ऐका प्रणव होता बरोबर, कल्याण प्रणव होता बरोबर, एसीपी साहेब होता म्हणजे आपण काय केलं मनामधनं तुम्ही पण समजता, पण इथे वरती आहे ना, ही वरती तुम्हाला बोलू देत. तुम्ही म्हणताय ना की कल्याणमध्ये जर रेट वाढलेले आहे तर त्यांनी कुठली प्रोसिजर अवलंबली ती ऐकून म्हणजे ती समजून घेऊन तुम्ही ती प्रोसिजर फॉलो करा. प्रोसिजर ही आहे का चौथ्या शीटमध्ये त्यांचा पोट कसा कसा भरायचा, 1500 रुपये दंड भरायचा त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय ना ते आता चौथ्या शीट त्यांचा झाल्यामुळे त्यांना 3 शीट घ्यावे लागतात. त्यांचे रेट वाढले. तुम्ही जर रेट वाढवली म्हणताय ना तर त्यांनी ती कायदेशीर मान्यता घेऊन कशी वाढवून घेतली? नाही मान्यता नो मान्यता एवढ्या 2 दिवसामध्ये कोण मान्यता देते सर? हे प्राधिकरणाकडनं मान्यता येते. कोकण भवनात प्राधिकरण आहे ते मान्यता येते. हे ऑर्डर देतात आरटीओला आणि या रूटचा सर्वे करा किती डिस्टन्स आहे त्याप्रमाणे आरटीओ आपल्याला एका दिवसात तर कुठला बदल होणार नाहीये. तुम्ही लोकांना वेळ दिला या महिन्याभरात जुलै महिन्याभरात लिगली गोष्ट कायदेशीर जर झाली आता हा महिनाभर आहे ना, या महिन्याभरात तुम्ही ते करून घेऊ शकता पाठपुरावा. एका दिवसामध्ये 10,000 दंड चालू झाला ना, एका दिवसात आपण निर्णय झाला ना, 10,000 दंड चालू झाला. कोर्टात खटले पाठवते दादा, बरोबर आहे. कोर्टात खटले पाठवते. आम्हालाही कळतं की गरीब आहे ठीक आहे, पण कोर्टात खटले पाठवतात. कायद्याने आमचे हात बांधलेले माणूस ते आम्हाला आहे, पण कायद्याने पण हात आमचे बांधलेले. अजून सगळ्यावर करा ना सर. काय करणे त्याचा मला एक सप्लिमेंटरीचा तुम्हाला ती माहिती पाहिजे होती. मिनिटी उद्या घेऊ येणार पाणी नाही खुश आहे. आपले आभार. आणि काही जर मित्राच्या नात्याने तर काही सांगायचं तर आम्हाला सांगा. त्या वाढवायचे तुम्ही वडील कसे नाते पोटाचा प्रश्न आणि जर का समजा 2-4 दिवस थांबून जर आंदोलन झालं तर त्याच्यातही सहकार्य तुमचं आम्हाला पाहिजे. जर रिक्षावाला टाकून असं नका.
कायदेशीर मार्गाने आंदोलन करा, कायदेशीर मार्गाने करा, ते तुमचा हक्क आहे, पण कायदेशीर मार्गाने कुठेही बघा यामध्ये आंदोलनाच्या नावाखाली एक जरी दिवस धंदा बंद राहिला तरी यांचं शिक्षण जर कायदेशीर लढाईने गेलं, म्हणजे जे मला सांगितलं कंपन्या वगैरे त्यांच्या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्याला काहीतरी लवकर मिळेल. आता नाही करायचं, मग इथे आम्ही आंदोलन आपल्या ऑफिसच्या बाहेर आता करू. मला काही सांगू शकत नाही की तुम्ही हे करा, एकच सांगतो की कोणाला नुकसान झालं नाही पाहिजे हिशोबाने करा. आपले लोक सगळे बघा जे आलेली आहेत ना, यातलं कोण फ्रंटेज चालवत नाही मला माहिती आहे, एकच दोघं सोडून की ज्यांना दंड झालेला आहे त्यांना माहिती आहे. हे बघा तुला फ्रंटेजचा दंड आला होता ना, कोर्टात गेला होता, 2000 रुपये दंड आला होता तुला. मी केलं म्हणून आलं, मी कोर्टाची पावती मागितली, दंड आला ना, पण फोटो काढला मोबाईलनी. दुसऱ्या दिवशी याला पाठवलं की नाही, 2 दिवस ते लॉस केलं माझं. मला ते सगळं माहिती आहे. नाही, फोटो मोबाईलनी काढला होता, ते सगळं माहिती आहे. वाईन त्यांनी मशीन मध्ये मारलं. फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त आता आपला मुद्दा एकच आहे, फोटो मोबाईलनी काढला होता. आम्हाला ऍडव्हान्स पण सांगा, पण कधी करायला मी फोटो मोबाईलनी मोबाईल का देतात, मोबाईल का देतात. ऍडव्हान्स मध्ये सांगा फक्त कधी करायला. वाले को पकड़ के खाकी वाले ने 5000 रुपया इनकी बात नहीं कर रहा हूँ. अरे उनको कमाने का जरिया मिल गया, जो तो थोड़ी करते हैं. ट्रैफिक भी आती है, बाकी भी आती है. वो साहब से जाके बात किया गया, नहीं हमको आज मालूम पड़ा. मेरे को भी मालूम है. जाके मिल लेना साहब को. कोई मोबाइल थोड़ी करते हैं. थाना में 10 गाड़ी का रिक्शे वाले 10 गाड़ी का ये महाराष्ट्र रिक्शे वाले 10,000 ऐसा कहा था नियम है. पावती भी नहीं दी, नहीं कुछ भी नहीं, चार आदमी आएंगे या तो उनको आप लोग करिए ना, फिर वो खाकी वाले को क्यों दिए. किसी के फैमिली है, 4 आदमी पीछे बैठा के लेके जाओ ना, वो लेकिन पीछे के लिए फोटो मार रहे हैं ना. पीछे के लिए अगर फैमिली है तो नहीं मारेंगे ना. साहब से बात हुआ है, नहीं मारते यार, नहीं मारते. जब मारते थे अरे बेटे नहीं, आगे चले जाते वो लोग, दूसरा कमाता है फिर. मोबाइल से निकालते हैं, मशीन से थोड़ी मोबाइल से फोटो निकालते हैं. सब ऑर्डर का काम क्या है, ट्रैफिक निकालने का वही है ना, उसको मदद करना. वही ना. अभी आप शांतिनगर नाके पे चले जाओ, 10 नंबर नाके पे चले जाओ. ये बात सही है, ये बात हकीकत. अगर वहाँ 10 हवलदार 5 हवलदार खड़े हैं, तो आप कहते हो आपके पास डिपार्टमेंट नहीं रहता. जहाँ नहीं जरूरत है वहाँ 10 वार्डन 10 हवलदार, वो जरूरत है क्या. वार्डन का काम है ट्रैफिक निकालते नहीं. जहाँ जरूरत है वहाँ चालू गाडीला थांबवायचं आला थोडी सर. अपने को मार ऐका सारखा ट्रॅफिक बद्दल जे आहे ना त्यावरती आपण नंतर चर्चा करू. सर आप पूर्वीकडे ते आपण वर पोहोचवाल ना आता. 100% फोटो. फक्त प्रावधान आहे का, लायसेन्स, गाडीचे ओरिजिनल पेपर्स, गाडी जमा नाही करायची. ड्रायव्हरचं लायसेन्स आणि गाडीचे ओरिजिनल पेपर्स आपल्याकडे लहान ठेव. ते असं करत नाही, गाडी जमा करायची जरूर नाही. आम्ही तसंच केलं. त्यांच्याकडे पेपरने परमिट नाही, त्याला त्याच्याकडे पेपर परमिट आहे, त्याचे परमिट पेपर घेऊन गाडी सोडून दिलेली आहे. आम्हाला त्याला त्याचा धंदा करण्यापासून थांबवण्यात काहीही इंटरेस्ट नाही. अगर ओरिजिनल पेपर फाईन चालू झाली तर तिसऱ्या दिवशी स्ट्राईक करा. आप्पा सोमवार नंतर बेमुदत स्ट्राईक करा, जे व्हायचं ते होऊन जाऊ. साहेब आपल्याला बाईकवर फिरतात आणि डायरेक्ट नंबर टाकून कोणता नाही. जर ते जर त्यांनी काढून घेतलं तर आपण स्ट्राईकला सुरुवात करू. कारण साहेबाचं पॉझिटिव्ह काहीच येत नाही आम्हाला, काहीच बोलत नाही, सहकार्य नाही आमचं.
दुसरी गोष्ट साहेब, आपण वॉर्डनला वॉर्निंग करा, फोटो नका काढू, कारण रिक्षावाल्यांची जी मानसिकता वेगळी असते, हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. त्याच्यावरती आपण तो विषय वेगळ्या ठेवते, आपण नंतर चर्चा करू. त्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करू. आता जो महत्वाचा मुद्दा त्यावरती बोलू. हो, पण हे पण बघा ना तुम्ही बघणार, त्याबद्दल नाही म्हणत आहे, पण आता तुम्ही कशासाठी जमलात ना त्याच्यावरती आपण चर्चा करू. कारण इथे तुम्ही जितक्या वेळ जास्त राहणार तुमचे 2 बाडी तिथे कमी होतील. अधिकार काढून त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षा चालकांनी घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केलाय. अरे अपना बुलर साहब का आदमी हमको हमारा ओवर सीट पे पकड़ रहे, फाइन पकड़ रहे, मतलब 10,000 का फाइन मार रहे हैं. एक रिक्शा वाले को 10,000 फाइन मार रहे हैं. हम कमाने को 600-700 कमा रहे हैं, 10,000 फाइन कहाँ से भरेंगे? ओवर सीट पे बोलते हैं ओवर सीट मत बैठाओ, और 3 सीट का हमको बोर्ड नहीं रहा है. 3 सीट का हमारा इतना मतलब 3-3 घंटा नंबर लगा, 1.5 घंटे में नंबर हमारा आ रहा है. अब 1.5 घंटे में अगर हम 45 भाड़ा मारेंगे तो क्या कमाएंगे बताओ? तुम्हारी मांग क्या है? हमारी मांग ये है कि हमको 10,000 फाइन है, 10,000 फाइन नहीं मांगता हम लाइसेंस भेजे, वर्दी है, हम कंपल्सरी चल रहे, लाइन टू लाइन चल रहे, नथिंग भी नहीं कर रहे. जैसा अपना यूनियन जैसा बोलता हम यूनियन हिसाब से कर रहे हैं. यूनियन के खिलाफ भी नहीं जा रहे और पुलिस के खिलाफ भी नहीं जा रहे. जैसा पुलिस हमको बोलते हैं हमको सुविधा करो, ट्रैफिक हटाते, सब कुछ उनका सपोर्ट करते, फिर भी हमको पकड़ के 10,000 फाइन अचानक भी आए. हमारे लाइन की 8-10 गाड़ी पकड़ लिए, 10,000 फाइन मार दे. 10,000 कहाँ से भरेंगे? 250 रुपये सेल है. अब 250 सेल दें, अगर 600 धंधा करते 250 देंगे, 450 रुपये मिलता है. 450 में घर चलाएंगे या क्या करेंगे? उसमें गैस है, ऑयल है, फिर मेंटेनेंस आ रहा है, इतने सारे खड्डे हैं, मेंटेनेंस दुनिया भर का जा रहा है उसके अंदर. अभी हमारे शहर अध्यक्ष विक्की भुल्लर बात कर रहे हैं, अब वो निर्णय लेंगे क्या हो रहा है क्या नाही. अब उन माझं नाव दिनेश, मी उल्हासनगरमध्ये रिक्षा चालक आहे. मी उल्हासनगरमध्ये रिक्षा चालवतो. मला कधी काय फोटो मारला काय कळालं नाही. 8,700 रुपये फाईन आहे माझ्या गाडीवर, आणि मॅसेज 4 दिवसानंतर एक मॅसेज येतो. आम्ही रिक्षा चालवणार नाही चालव, आम्ही रोज काय आम्ही काय करणार? 8,700 रुपये फाईन आहे माझ्या गाडीवर. कारण काय? ओव्हरसीटची काहीच नाही. मागून फोटो काढला, आमची काय नाही, मागून असं लपून फोटो काढतात. गाडी उभी असताना गाडी उभा. दरम्यान युनियन पदाधिकाऱ्यांनी सोमवारी बैठक घेऊन बेमुदत बंद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. पुन्हा एकदा इकडे वाहतूक शाखेला भेट दिली आणि चर्चा केली आहे. काय निष्फळ झालं त्याच्यातून? निष्पन्न या साहेबांकडनं आम्हाला फक्त प्रतिसाद काही पॉझिटिव्ह मिळालेला नाहीये. पण जर पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळाला नाही तर आमचं इथे रिक्षा युनियनचं जे शिष्टमंडळ आहे, ते शिष्टमंडळ जे परिवहन प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाला भेटेल आणि योग्य ते निर्णय आम्ही घेऊ. जर का निर्णय झाला नाही तर आम्ही मग आमच्या परीने कायदेशीर आंदोलन कसं करायचं, कायदेशीर आंदोलनाची जी वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या आम्ही करू. बोंबाबोंब आंदोलन करू किंवा अर्धा चड्डी आंदोलन किंवा बेमुदत बंद आंदोलन, असं काहीतरी ते ठरवू. सोमवारनंतर आम्ही आंदोलन नक्की करणार. काय चर्चा झाली आतमध्ये? कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली? चर्चा पॉझिटिव्ह झालेली नाहीये. चर्चेमध्ये काही निष्पन्न झालेलं नाहीये. साहेब असहाय्य आहेत, साहेबांकडे तेवढी पॉवर नाहीये. फक्त हे छोटे छोटे गोष्ट झाले, बाबा हे फोटोनी केस काढतात वॉर्डन लोक
किंवा ते नाक्यावर दुसरेही रिक्षावाले उभे राहतात, ते अशा छोट्या छोट्या गोष्टी. पोलीस उभे राहत नाही, स्टेशनवर पोलीस उभे राहत नाही. हां, ते पण आता तसं काय आमच्या जो 10,000चा जो दंड आहे त्याच्याविषयी काही झालं नाहीये. पण विकीबाई दर वाढवण्याची गरज होणार आहे का? सोमवार नंतर आम्ही आंदोलन केल्यावर रिक्षाचे दर वाढवू. उपमुख्यमंत्री हे रिक्षावाले असं नेहमी तुम्ही सांगता, मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही भाडे वाढवण्याबाबत काही करणार आहात का? भाडे वाढ तर आम्ही करणार आहे, जर यांनी 10,000चा दंड मागे घेतला नाही. कायदेशीर मार्गाने काय करणार आहे? कायदेशीर मार्गाने आम्ही कोकण परिवहन विभागाची जी प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाकडे आम्ही भेट घेणार. उपमुख्यमंत्री किंवा जे आता वाहतूक परिवहन विभागाचे मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब, त्यांची पण आम्ही भेट घेणार आणि शिंदे साहेबांची पण भेट घेणार. त्यातून जे निष्पन्न होईल ठीक आहे, पॉझिटिव्ह आमच्या सकारात्मक जर त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला तर ठीक आहे, नाही तर आम्ही सोमवारच्या नंतर जी मीटिंग घेऊन आम्ही आमचं जे शिष्टमंडळ आहे ते आम्ही आंदोलन करू. आमच्या प्रकारे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. 10,000 रुपये आम्ही भरणार नाही. 10,000 कुठलं मी परमिट कंडिशनमध्ये सुद्धा बोललेलो आहे की ज्यांना जे सरकारी नोकरांचे सुद्धा परमिट आहेत ते कंडिशन अवॉइड केलं त्यांनी. त्या कंडिशनमध्ये ते काही बोलत नाही. सरकारी नोकर, निमसरकारी नोकर आहेत, मोठे मोठे व्यापारी आहेत किंवा दुसरे इलिगल लोक आहेत, त्यांनाही परमिट मिळालेली आहेत. परमिट 2018 पासून परमिट का बंद केले नाही? तुम्ही जे नोकर सांगितले त्यांची यादी त्यांना सादर करणार आहे का? सर ही यादी आता आम्हाला कुठे एवढा वेळ आहे सर? एक परमिट चेक करायचं तर RTOचं काम आहे. RTOने परमिट देताना ते बघायला पाहिजे होतं हा माणूस काय करतो. रिक्षा चालकाचं म्हणणं आहे की सेल भरायचं का दंड भरायचा, त्याच्यावर तुम्ही कशा प्रकारे आता निर्णय? तुम्ही साहेबांना बोललो आता जर का आपण 10,000 रुपये दंड ठेवणारच असाल तर मग ठीक आहे, आम्ही पण ओव्हरशीट चालू. आणि जर का तुम्ही सहकार्य केलं तर आम्ही चौथं शीट बंद करू आणि आम्हाला शेरे रिक्षाचं जे भाडं आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन रिक्षा चालकांच्या समस्या मांडण्यात येणार असल्याची माहिती विकी भुल्लर यांनी दिली आहे. आज हमने एक नंबर में पठाने साहब से मिलकर हमने मुलाकात की है. जो 66-192 के अंतर्गत कार्रवाई हो रही रिक्शा चालकों पर वो बेकायदेशी गलत है. जो पहले कार्रवाई की जाती थी 125 के तहत, उस तहत कार्रवाई कीजिए. बट अभी भी हमें यहाँ से कोई आश्वासन मिला नहीं है. हम जल्द से जल्द हमारे डॉक्टर श्रीकांत शिंदे जी से मिलकर और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी से मिलकर इस पे जल्द से जल्द कुछ ना कुछ रास्ता निकालेंगे. त्यामुळे उल्हासनगरमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासन आणि रिक्षा युनियन यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह आहेत. निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.